नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर कातकाडे सर, स्वराज्य अकॅडमी संचालक आपल्यासोबत मागील भागामध्ये संत साहित्यावरती आधारित भाग 1 घेऊन आलेलो होतो आणि आज विद्यार्थी मित्रांनो आपण संत साहित्य भाग 2 ही आणखी एक नवीन मालिका आपल्यासोबत घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आगामी परीक्षेसाठी आपल्याला निश्चितपणे उपयोगात येतील। या मालिकेतील पहिला प्रश्न आता आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये विचारण्यात आलेला आहे की संत निवृत्तीनाथ महाराज यांचे जन्मस्थान कोणते। संत निवृत्तीनाथ महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू होते आणि यांचाही जन्म ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रमाणेच आपेगाव या ठिकाणी झालेला आहे। संत निवृत्तीनाथ महाराज यांचे गुरु गहिनीनाथ महाराज म्हणजेच नाथ संप्रदायाशी संबंधित निवृत्तीनाथ महाराज आहेत आणि यांची समाधी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोठे लिहिला। तर विद्यार्थी मित्रांनो, भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आणि तो लिहिलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासे येथे। यावरून एक ट्रिकसुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वरी नेवासे आणि हा ग्रंथ तब्बल 1290मध्ये लिहिलेला आहे आणि यामध्ये 9,000 ओव्या या ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळतात। त्यानंतर लीळाचरित्र हा मराठी भाषेतील ग्रंथ कोणी लिहिला आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, माहीम भट यांनी लिहिलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लीळाचरित्र हा महानुभाव जो पंथ आहे त्या पंथाचा अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो। यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आपण बघू। प्रश्न क्रमांक 4कडे आता आपण जाणार आहोत आणि त्यामध्ये विचारलंय, चांगदेव पासष्टी या अभंगाची रचना करणारे महाराष्ट्रातील संत पुढीलपैकी कोणते। आणि चांगदेव पासष्टी हा ग्रंथसुद्धा किंवा ही पासष्टी लिहिण्याची जबाबदारीसुद्धा कुणी पेलली तर त्यांचं नाव आहे संत ज्ञानेश्वर माऊली आणि यांनी 65 ओव्या यामध्ये लिहिलेले आहे। त्यानंतर 5वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची रचना कोणी केली। रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची रचना संत एकनाथ महाराजांनी केलेली आहे आणि संत एकनाथ महाराजांनी साधारणतः इसवी सन 1571मध्ये या ग्रंथाची रचना केलेली आहे आणि या ग्रंथामध्ये 1712 ओव्या आपल्याला बघायला मिळतात। यानंतर पुढचा प्रश्न आहे, माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तीही पैजी जिंका असे म्हणणारे संत कोणते। मराठी भाषेची गोडवा गाणाऱ्या संतांपैकी या संतांचे नाव आहे संत ज्ञानेश्वर माऊली। त्यानंतर ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार कोणत्या संतांनी केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला। यानंतर 8वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया। त्या प्रश्नामध्ये, उत्तर भारतामध्ये शिष्य निर्माण करणारे संत पुढीलपैकी कोणते। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे संत नामदेव महाराज यांचे उत्तर भारतामध्ये विशेषतः शीख धर्मामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिष्य आपण बघू शकतो। 1270मध्ये जन्म झालेले संत नामदेव महाराज यांचा नरसी हिंगोली येथे जन्म झालेला होता आणि त्यांचे संत नामदेव महाराजांचे जे गुरु आहे त्यांचाही कधी तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, तिथे ते मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो, विसोबा खेचर हे संत नामदेव महाराजांचे गुरु होते। यानंतर पुढचा प्रश्न आहे 9वा विद्यार्थी मित्रांनो, भारुडासाठी प्रसिद्ध असलेले संत कोणते। कुठलंही भारुड विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही ऐकलं असेल तर त्या भारुडाची सुरुवात होते भानुदास एकनाथ म्हणून भारुड हा शब्द आला की त्याचे उत्तर असते संत एकनाथ महाराज आणि त्यांचे जे पंजोबा होते त्यांचं नाव होतं भानुदास आणि संत एकनाथ महाराजांनी एक अंदाजे साधारणतः 300पेक्षा जास्त भारुडे रचलेली आहेत। त्यामुळे भानुदास एकनाथ हा जर शब्दप्रयोग कुठे आढळला तर समजून जायचं की हे सर्व भारुडांसाठी आपल्याला प्रसिद्ध असणारे संत आहेत। त्यानंतर 10वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण बघा, मराठी भाषेतील आद्य कवी कोणते। मराठी व्याकरणाच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला हे नाव दिसेल विद्यार्थी मित्रांनो, मुकुंदराज यांना आद्य कवी असे म्हटले जाते आणि त्यांनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो 11 नंबरचा प्रश्न आता आपण बघणार आहोत आणि 11 नंबरच्या प्रश्नामध्ये संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव काय। अतिशय जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव आहे
तुकाराम बोल्लोबा आंबिले हे त्यांचं पूर्ण नाव आहे. 12 नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील वारकरी पंथाचे सर्वश्रेष्ठ संत किंवा ज्यांना कळस असे म्हटलेले आहे ते कोण? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, संत तुकाराम महाराज. कारण संत ज्ञानेश्वर महाराज झाले पाया आणि कळस झाले तुका, असं आपण अनेक ठिकाणी ऐकलेलं आहे. संत एकनाथांचे पुढील प्रश्न बघा, संत एकनाथांचे जन्म ठिकाण कोणते? तर याचं उत्तर आहे पैठण, संभाजीनगर येथे त्यांचा जन्म झालेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील प्रश्न बघूया. 14वा प्रश्न आता या मालिकेतील आपण बघणार आहोत आणि त्यामध्ये प्रश्न विचारला आहे, संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या कितव्या वर्षी पुण्याजवळील आळंदी येथे कुठे समाधी घेतली विद्यार्थी मित्रांनो? तरच आपल्याला ती बघायला भेटते. त्यांनी आळंदी येथे समाधी घेतलेली आहे आणि 21व्या वर्षी समाधी घेतलेली आहे. म्हणून आपल्याला संतांचं जे आयुष्य आहे ते अतिशय कमी लाभलेलं आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचं 21 वर्ष, तसं संत तुकाराम महाराजांचं सुद्धा आयुष्य फक्त 42 वर्षाचं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, कोणत्या संतांची हिंदीतून केलेली काव्यरचना शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे? आणि शीख धर्मामध्ये संत शिष्य परंपरा ज्यांची आहे ते संत नामदेव यांचं आपण काम बघू शकतो की जे शीख धर्माच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट केलेली काव्यरचना आहे. यांचं पूर्ण नाव विद्यार्थी मित्रांनो तिथे लिहून घ्या, नामदेव दामाजी रेळेकर हे त्यांचं पूर्ण नाव होतं. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, वारकरी पंथाचा पाया यांनी घातला आणि कळस जर तुका आहे तर पाया मात्र संत ज्ञानेश्वर माऊली आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं सुद्धा पूर्ण नाव विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. यानंतर 17वा प्रश्न आपण बघणार आहोत आणि या 17व्या प्रश्नामध्ये संत रामदासांचे मूळ नाव पुढीलपैकी कोणते? संत रामदास स्वामींचे पूर्ण नाव आहे नारायण सूर्याजी ठोसर. हे नाव लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, अनेक वेळा परीक्षेत आलेलं आहे, नारायण सूर्याजी ठोसर. यानंतर 18वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, संत निवृत्तीनाथ यांचे समाधीस्थळ कोठे? संत निवृत्तीनाथ महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू आहे आणि त्यांची समाधी ही त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. हे चौघही बहीण भाऊ म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई हे चौघही बहीण भाऊ आहेत. यांच्या सर्वांचा जन्म आपेगाव येथे झाला आहे, परंतु निवृत्तीनाथ महाराजांची समाधी त्र्यंबकेश्वर तर संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदी येथे आहे. यानंतर पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा, मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा संदेश खालीलपैकी कोणत्या संतांनी दिलेला आहे? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो संत रामदास यांनी दिलेलं आहे. यानंतर पुढचा 20वा प्रश्न आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघू. 20वा प्रश्न आहे, संत नामदेव वयाने 5 वर्ष मोठे असूनही त्यांनी कोणत्या संतास गुरुस्थानी मानले? तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव हे दोघेही समकालीन असल्याने या प्रश्नाचं उत्तर आहे संत ज्ञानेश्वर माऊली. यांच्यापेक्षा नामदेव महाराज 5 वर्षांनी मोठे असूनही त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना गुरुस्थानी मानलेले होते. कोणत्या संताने जातीभेदावर प्रहार केला? तर याचं उत्तर आहे संत एकनाथ आणि यांचं पूर्ण नावसुद्धा विद्यार्थी मित्रांनो तिथे लिहून घ्या, एकनाथ सूर्यनारायण देशपांडे असं त्यांचं नाव आहे. त्यानंतर 22वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, संत एकनाथांचे गुरु कोण? संत एकनाथ महाराजांचे गुरु आहे स्वामी जनार्दन स्वामी. यानंतर 23वा प्रश्न आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया, ज्यामध्ये विचारलेलं आहे 23व्या प्रश्नामध्ये विचारलं आहे संत जनाबाई यांचे जन्मस्थान कोणते? तर संत जनाबाई यांचे जन्मस्थान आहे गंगाखेड. त्यानंतर पुढीलपैकी महाराष्ट्रातील कोणते संत शिवाजी महाराजांचे समकालीन नव्हते? तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे संत एकनाथ हे संत शिवाजी महाराजांचे समकालीन नव्हते, तर रामदास स्वामी आणि संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे समकालीन आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तो आपण बघूया, तो म्हणजे संत रामदास स्वामी यांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो संत रामदास स्वामी सज्जनगड हे तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि ते उत्तर परीक्षेत अनेक वेळा विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला परीक्षेसाठी या व्हिडिओची माहिती जर इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर निश्चितपणे शेअर करा आणि कमेंट करा
आणि संतांचं साहित्य असल्यामुळे कमेंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो रामकृष्ण हरी ही कमेंट करा आणि आपला दिवस शुभ असो.